नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेलं युद्ध अधिकच भडकतंय. आधीच वर्षभरापासून पेटलेल्या रशिया युक्रेन युद्धाच्या झळा भोगत असलेल्या जगाला आता या नव्या युद्धाची धग जाणवू लागली आहे आणि ती अधिकच वाढण्याची शक्यता आहे. कारण आता या क्षणाला फोकस कार्यक्रमामध्ये इस्रायल हमास युद्धाचा आपण वेध घेतोय. मात्र असं असताना त्याच क्षणी एखादा रॉकेट हल्ला सुद्धा झालेला असेल. हमासच्या एखाद्या मोठ्या दहशतवाद्याचा इस्रायली सैन्यानं खात्माही केला असेल तर हमासच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या इस्रायली नागरिकांचा छळ आणखी वाढवला असेल. कदाचित क्रूरपणे काहींचे बळी सुद्धा घेतले जात असतील. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धाचा संहार पाहिला तर 1,500पेक्षा अधिक लोक या युद्धामध्ये मारले गेलेत. त्यामध्येच आता इस्रायलच्या मदतीसाठी मित्र राष्ट्र पुढे आली आहेत. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनचा इस्रायलला पाठिंबा दिसतोय आणि या 5 देशांनी मिळून इस्रायलला पाठिंबा देणारं परिपत्रक सुद्धा काढलंय. अमेरिकेनं आधीच इस्रायलला मदत करण्याची घोषणा केली होती. तसंच अमेरिका आपली विमानं इस्रायलच्या हद्दीवरती सुद्धा पाठवत आहे. आणि त्याच वेळेला दुसरीकडे सशस्त्र संघटना हमासने इस्रायलच्या विरोधामध्ये ऑपरेशन अल अक्सा फ्लड सुरू केलाय. मे 2021 मध्ये 11 दिवसांच्या युद्धाच्या नंतर दोघांमधला हा सर्वात मोठा संघर्ष आहे. 5,000पेक्षा अधिक रॉकेट डागल्याचा हमासचा दावा आहे. सध्या सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम आता जगावरती उमटायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे हे युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना, अशी भीती सुद्धा वाटू लागली आहे. हे युद्ध नेमकं का होतंय, या युद्धाचे परिणाम काय आणि यामधून जगाच्या पटलावरती काय काय पडसाद उमटणार आहेत ते जाणून घेऊयात आजच्या फोकसमधून. तर या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पुण्यावरून जोडले गेलेले आहेत रोहन चौधरी, परराष्ट्र धोरणाविषयाचे अभ्यासक आहेत आणि त्यासोबत आपल्यासोबत नागपूरवरून कर्नल अभय पटवर्धन सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र गेल्या 4 दिवसांमधली ही संहाराची दृश्य आपण सुरुवातीला बघूयात. तर आपण बघतोय इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध पेटलेलं आहे आणि अत्यंत भयावह अशी दृश्य समोर येताना दिसत आहेत. आजचा या युद्धाचा चौथा दिवस आहे. पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने 3 दिवसांपूर्वी इस्रायलवरती शेकडो रॉकेट डागले आणि यानंतर इस्रायलने सुद्धा हमासच्या अड्ड्यांवरती आणि जी गाझा पट्टी आहे त्यामधल्या अनेक ठिकाणांवरती आपले रॉकेट डागलेले आहेत. हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या 3 दिवसांपासून युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये आतापर्यंत 1500पेक्षा अधिक निष्पापांचे बळी गेले आहेत. गाझा पट्टीमध्ये सुद्धा असाच विध्वंस सुरू असल्याचं दिसतंय. तर हमासने आतापर्यंत 200पेक्षा अधिक इस्रायली नागरिकांना ओलीसही ठेवलाय. इस्रायलच्या प्रतिहल्ल्याच्या नंतर हमासची काहीशी पिछेहाट झालेली दिसतीये. गाझा पट्टीचा बराचसा भाग हा इस्रायली सैन्यानं आपल्या ताब्यात घेतल्याचं दिसतंय आणि अशामध्येच हमासने 200पेक्षा अधिक जणांना ओलीस ठेवलेलं आहे. अनेकांना ठार करण्याची सुद्धा धमकी दिली आहे. तर ही काही भयंकर दृश्य आपण बघतोय. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये आजचा चौथा दिवस आहे. हे युद्ध सुरू आहे आणि एक व्हिडिओ जो बाहेर येतोय तो अत्यंत विदारक असा आहे. या नरसंहाराचा खरं तर म्हणायला हवं, कारण शेकडो नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. 1,500पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. रॉकेट हल्ले सुरू आहेत, रॉकेटचा मारा सुरू आहे. जवळपास 5,000पेक्षा अधिक रॉकेट डागण्यात आलेले आहेत. गाझा पट्टी जी आपण बघतोय या गाझा पट्टीमध्ये सुद्धा हल्ले सुरू आहेत. अत्यंत तणावाचं भीतीचं वातावरण या दोन्ही ठिकाणी बघायला मिळत आहे. शेकडो नागरिकांनी पलायन केलेलं आहे. मोठ्या संख्येने खरं तर नागरिक इथून पळून जात आहेत. हमास या अतिरेकी संघटनेचा तळ असलेल्या गाझा पट्टीला सुद्धा आता संपूर्ण वेढा देण्यात आलेला दिसतोय. या गाझा पट्टीमधली वीज असेल, अन्न असेल, इंधनाचा पुरवठा असेल, हे सगळं तोडून टाकण्याचे आदेश सुद्धा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि या सगळ्याचा फटका इथल्या नागरिकांना बसतोय. अत्यंत घनदाट आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेला गाझा पट्टीमधला हा प्रदेश आहे आणि सुमारे 23 लाख नागरिकांना याचा सगळ्याचा फटका बसणार आहे. आकडा त्यापेक्षा अधिकही असू शकतो. तर ही काही दृश्य आता आपण बघतोय. ही दृश्य बघून अक्षरशः आपल्या काळजामध्ये धडकी भरेल अशा पद्धतीची दृश्य आहेत.
आणि इथल्या अनेक नागरिकांनी पलायन केलेलं आहे। हमासने केलेल्या सुनियोजित हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले दिसत आहेत। तर ही काही दृश्य आहेत रात्रीच्या वेळची। दृश्य आपण बघतोय गाझा पट्टीवरची ही दृश्य आहेत आणि इस्रायलने जे हल्ले केलेले आहेत गाझा पट्टीवरती सुद्धा रॉकेट डागलेले आहेत। या सगळ्यामुळे सीमाच्या भागामध्ये सुद्धा अनागोंदी माजलेली दिसते आहे आणि या सगळ्याचा फायदा घेऊन हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले। त्यांनी खुलेआम गोळीबार सुद्धा सुरू केलेला होता। या सगळ्या युद्धामध्ये लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुलने सुद्धा उडी घेतलेली आहे आणि हिजबुलने सुद्धा इस्रायलमधील 3 ठिकाणी रॉकेट आणि बॉम्बचे हल्ले केलेले आहेत। एक निवेदन सुद्धा जारी केलेलं आहे हिजबुलने। तर रात्रीच्या वेळची सुद्धा काही दृश्य आपण बघत होतो आणि ही सगळी पहाटेची सकाळच्या वेळची दृश्य आपल्या समोर येत आहेत। इस्रायलच्या सीमेवरती हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायलचं लष्कर यांच्यामध्ये धुमश्चक्री सुरू असलेली दिसते आहे। अचानकपणे खरं तर हा सगळा हल्ला झालेला आहे आणि हमासने इस्रायलवरती 5000पेक्षा अधिक रॉकेट्स डागलेले आहेत। अत्यंत बेचिराग झालेली आहेत। या ठिकाणचा जो काही परिसर आहे तो मोठी जीवितहानी झाली आहे, वित्तहानी झालेली बघायला मिळते आहे। तर आपण बघतोय चारही बाजूंनी खरं तर या सगळ्या रॉकेटचा हल्ला केलेला दिसतोय। काही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य सुद्धा आपल्या समोर येत आहेत। खरं तर रॉकेटचा पाऊस पडतोय की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि शहराच्या शहर सगळी बेचिराग होताना आपल्याला दिसत आहेत। आणि गेल्या 3 दिवसांमध्ये आजचा खरं तर युद्धाचा 4था दिवस, त्यामुळे आपण बघतोय कशा पद्धतीने हे हल्ले केले जात आहेत आणि नागरिक वस्त्यांवरती सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले केले जात असल्यामुळे नागरिक भयकंपित झालेले बघायला मिळत आहेत। मात्र एवढा मोठा हल्ला झाला, इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एवढा मोठा भंग कसा काय झाला हा सुद्धा एक प्रश्न आहे। मोसाद जी संघटना आहे इस्रायलची याच्या अपयशावरती सुद्धा बोललं जात आहे। पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना हमासने हा सर्वात विनाशकारी हल्ला करण्यासाठी 1000 सैनिकांची फौज सुरुवातीला तैनात केलेली होती। रात्रीच्या वेळची काही दृश्य आपण बघत होतो ज्यामध्ये अनेक ठिकाणी रॉकेट्सचा मारा केला जात होता। तर गाझा पट्टीमध्ये सुद्धा मोठा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय। इस्रायलच्या सीमेवरती हमास ही दहशतवादी संघटना आहे आणि इस्रायली लष्कर यांच्यामध्ये धुमश्चक्री सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर ही काही दृश्य आपण बघत होतो इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्यामधली। मात्र स्थापनेपासूनच आपण बघतोय की इस्रायल ज्या वेळेला जन्माला आला इस्रायल हा देश, तर त्याच्या स्थापनेमध्येच या सगळ्या संघर्षाचं मूळ दडलेलं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात हा इस्रायल याची स्थापना नेमकी कशी झाली, या देशाचा जन्म नेमका कसा झालाय। तर पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला आणि हा ज्यू विरोधी द्वेषामुळे झालेला होता। हिटलरच्या नाझींनी ज्यूंचं हत्याकांड घडवलं। तर हिटलरच्या अंतानंतर जगभरातील ज्यूंमध्ये आपला देश असावा ही भावना पेटली आणि ज्यूंनी त्यांच्या धर्मातील पवित्र भूमी असणाऱ्या जेरुसलेम भोवतीची जागा बसण्यासाठी निवडली। अरब मुस्लिमांसाठी तिथे असलेली अल अक्सा मशीद ही पवित्र आहे। तर जेरुसलेम परिसरामध्ये ज्यू आणि अरबांमध्ये जमिनीवरून संघर्ष झाला होता। एक प्रकारे धर्मयुद्ध आपण म्हणू शकतो। दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर युनायटेड नेशन्स युनो ही संघटना अस्तित्वात आली आणि ब्रिटनने आपले हात झटकले आणि युनोकडे हा सगळ्याचा प्रश्न पाठवला। तर युनोने सुद्धा त्यावरती विचार केला, त्यावरती ठरलं आणि या परिसरामधल्या जमिनीची विभागणी झाली। या भागामध्ये ज्यूंची संख्या जास्त आहे, तिथे त्यांना इस्रायल म्हणून घोषित करण्यात आलं। तिथे खरं तर त्यांना जागा देण्यात आली। जिथे अरब बहुसंख्य होते तिथे पॅलेस्टाईन यांना वसवलं गेलं। जेरुसलेममध्ये ज्यू मुस्लिम सारखे असल्यामुळे तिथे आंतरराष्ट्रीय नियंत्रण सुद्धा आलेलं आहे। तर 14 मे 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयाच्या नंतर इस्रायल अस्तित्वात आलाय। पण तेव्हापासूनच इस्रायल आणि सभोवतालच्या अरब देशांमध्ये संघर्ष सुरू आहे।
स्थापनेपासूनच इस्रायल आणि पॅलेस्टाईन अरब यांच्यामध्ये अनेकदा युद्ध झालं. त्यामुळे इवल्याच्या इस्रायलनं चिकाटीनं अमेरिकन पाठिंब्यानं सुद्धा बलाढ्य शत्रूंना आतापर्यंत नमवलेलं दिसतंय. त्यामुळे इस्रायलनं आपला विस्तार वाढवला आणि यामधून हा संघर्ष अधिकच वाढलेला दिसतोय. तर आपण बघतोय युद्धभूमी खरं तर इस्रायलला म्हणायला हवं. नव्याने स्थापन झालेल्या इस्रायलवरती शेजारच्या काही राष्ट्रांनी सुद्धा हल्ले केलेले होते. यामध्ये इजिप्त, सीरिया, इराक आणि जॉर्डन या देशांनी सुद्धा हल्ला केला होता. आणि या युद्धामध्ये इस्रायलने स्वतःचं रक्षण करताना या चारही देशांचा पराभव केलेला होता. या लढाईच्या नंतर जॉर्डनने पॅलेस्टाईनच्या संपूर्ण वेस्ट बँकेवरती ताबा मिळवला. तर इजिप्तने गाझापट्टी सुद्धा ताब्यात घेतली. युद्धामध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनचा 50% भाग ताब्यात घेतला. ही काही युद्ध आपण बघतोय, त्यामधलं हे पहिलं युद्ध आपण बघतोय. आणि या युद्धामुळे सुमारे 7 लाख पॅलेस्टिनी निर्वासित झाले. तर यानंतर 1967 ला 6 दिवसांचं दुसरं युद्ध झालं. अरब इस्रायल युद्धाच्या नंतर इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनने 1967 मध्ये पुन्हा एकदा इस्रायलवरती हल्ला केलेला होता. आणि त्यांच्या हल्ल्यापूर्वीच इस्रायलने या तीनही देशांवरती हल्ला केला. आणि याच वेळेला या हल्ल्यांमध्ये तीनही देशांचं मोठं नुकसान झालं. हे दुसरं युद्ध 1967 मधलं. या युद्धामध्ये इस्रायलने सीरियामधून गोलान हाइट्स, इजिप्तकडून गाझापट्टी आणि सिनाई द्वीपकल्प हे सगळं ताब्यात घेतलं. जॉर्डनकडून सुद्धा वेस्ट बँक ताब्यात घेण्यात आली. आणि पुढे काही आंतरराष्ट्रीय करारांमुळे इस्रायलला सिनाई द्वीपकल्प हा इजिप्तला परत करावा लागला. इस्रायलच्या ज्या देशांविरुद्ध लढलं गेलं त्यामध्ये इजिप्त, सीरिया, जॉर्डन, इराक, सौदी अरेबिया आणि कुवेत हे जे देश आहेत त्यांचा समावेश होतो. या युद्धामध्ये पाकिस्तान आणि लेबनॉन याचा सुद्धा काहीसा समावेश होता, सहभाग होता. या युद्धामध्ये मोठा विजय झाल्यामुळे अल अक्सा मशिदीसह सर्व भाग इस्रायलच्या ताब्यात आलेला होता. तर तिसरं युद्ध त्यानंतर झालं 1973 मध्ये. 1967 मध्ये झालेल्या 6 दिवसांच्या युद्धानंतर इस्रायल अधिक मजबूत झालेला होता. आणि अरब देश इतके दुखावले गेले की त्यांना आपल्या नागरिकांचा आत्मसन्मान राखणं सुद्धा कठीण झालेलं होतं. तर या 6 डे वॉरचा बदला घेण्यासाठी 1973 मध्ये योम किप्पूर या युद्धाची घोषणा झाली. इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अनवर अल सादात यांनी इतर मुस्लिम देशांच्या मदतीनं ही योजना आखली होती. तर जूनचा प्रमुख सण असतो योम किप्पूर. 6 ऑक्टोबरचा दिवस होता आणि तोच दिवस या युद्धासाठी निवडला गेला. 6 ऑक्टोबर 1973 रोजी संपूर्ण इस्रायल एकीकडे सण साजरा करत होतं. त्याच वेळेला इजिप्तनं त्यांच्यावरती हल्ला केला. युद्ध सुरू झाल्यानंतर इराकी फौजा सुद्धा पोहोचल्या आणि जॉर्डनने सीरियाला मदत पाठवली. सर्व काही इतकं अचानक घडलं की इस्रायलला सावरायला सुद्धा थोडासा वेळ लागला. अमेरिका आपला जुना मित्र इस्रायल याच्या पाठीशी उभी होती. मागच्या तिसऱ्या युद्धामध्ये सुद्धा उभी होती आणि आता सुद्धा अमेरिकेने पाठिंबा दिलेला आहे. तर महासत्ता रशिया हिने मात्र अरबांना पाठिंबा दिलेला होता. युद्धाच्या सुरुवातीला इजिप्तचा वरचष्मा दिसलेला होता. मात्र जसं जसं हे युद्ध पुढे गेलं लवकरच इस्रायली सैन्य आपल्या आक्रमकतेनं पुढे सरसावलेलं बघायला मिळालं. तर इस्रायलने पुन्हा एकदा अरब देशांचा एक हाती पराभव केला. तीनही युद्ध आपण बघितलेली आहेत आणि या युद्धामध्ये इस्रायल जिंकताना दिसलं. आणि हे युद्ध 25 ऑक्टोबर 1973 मध्ये संपलं. तर या सगळ्याविषयी जाणून घेऊयात अधिकच्या गोष्टी. आपल्यासोबत नागपूरवरून कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. त्यासोबत पिंपरी चिंचवड पुण्यावरून रोहन चौधरी आहेत. परराष्ट्र धोरणाविषयीचे अभ्यासक आहेत ते. सुरुवातीला अभय सरांकडे जाऊया. अभय सर, मागची या 3 युद्धांची पार्श्वभूमी आपण दाखवली आणि हे आताचं 4थं युद्ध आहे. जगावरती नेमका काय परिणाम होणार आहे? कारण 3ऱ्या महायुद्धाची नांदी असू शकतं का हे युद्ध? अगदी बरोबर म्हणाला मॅडम तुम्ही. ही 3ऱ्या महायुद्धाची नांदी होईल. याचं कारण असं आहे की या युद्धामध्ये कोण कोण सध्या गुंतलेलं आहे. तर हमासच्याकडे एवढी शस्त्र नव्हती जेवढी त्यांनी दागलेली आहेत.
बरोबर. आपण 5,000चा आकडा सांगितला. हो. अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीचा जो आहे तो 5,500 रॉकेट्सचा अंदाज आहे. बरं. आता त्यांच्यापैकी किती इस्रायलवर गेले हे पाहण्यालायक आहे. यांना एवढी शस्त्र कोणी दिली असतील, एवढा दारुगोळा कोणी दिला असेल तर इराणनी दिला. आता इराणनी का दिला तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आपल्याकडे जी G20 कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये आपण इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर एक बनवणार अमेरिकेच्या पाठिंब्याने असा एक करार झालेला आहे, ज्याच्यामध्ये 19 देशांनी आपल्याला त्या करारावर सह्या केलेल्या आहेत. त्या करारानुसार आणि त्याच वेळेला इथे सौदी प्रिन्स आणि जो बायडन अमेरिकन राष्ट्रपती यांची भेटसुद्धा मोदींनी घडवून दिली होती. तर या दोन गोष्टी होत्या. याच्यामुळे इराण हा चिडलेला आहे. कारण जर सौदी अरेबियानी अरब देशांमध्ये कुरघोडी केली इराणवर हा करार करून, तर मग इराणचं पूर्ण महत्त्व जे आहे ते संपून जाईल आहे. त्यामुळे इराणला हा करार झालेला नको आहे. तर ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी झाली की जे इतक्या दिवसांपासून चालू होतं, जसं तुम्ही मगाशी मेन्शन केलं की एक 11 दिवसाचं मध्ये युद्ध झालं मोठं, त्याच्यात जो हमासचा पराभव झाला त्याच्याकरता त्यांना बदला घ्यायचा होता. त्यामुळे दोन या गोष्टी झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये महायुद्ध का होऊ शकतं की इराणनी जर आपली फौज याच्यामध्ये उतरवली तर अमेरिकेला याच्यामध्ये यावं लागेल. अमेरिकेने ऑलरेडी आपलं लेटेस्ट एअरक्राफ्ट कॅरियर आणि 6 जहाजं तिकडे पाठवलेली आहेत. रशियाने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही पडत नाहीये, पण तुम्ही पॅलेस्टीनचं राज्य घोषित करा म्हणजे हा विषय संपेल. तर तेही अजून झालेलं नाही आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की चायना याच्यामध्ये येईल का, तर चायना येऊ शकतो. कारण चायनाला सुद्धा जो मी करार सांगितला त्या करारातनं वगळण्यात आलेला आहे. किंबहुना चायनाच्या अगेन्स्टच तो करार झालेला आहे. त्यांचा जो बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह आहे युरोपशी जोडणारा, त्याला काटशह म्हणून हा कॉरिडॉर निर्माण झालेला आहे. या तीन गोष्टी झाल्या. आता प्रश्न उभा राहतो की हा हल्ला एवढा यशस्वी कसा झाला. तर दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे मॅडम. एक पहिली गोष्ट म्हणजे ही एका दिवशीची गोष्ट नाही आहे. हे 5,000 किंवा 7,000 जे रॉकेट्स आहेत ते आणण्याकरता जितका वेळ लागला असेल तो वेळ, त्याच्यानंतर ते प्रत्येक ठिकाणी सायलो बनवायचा. त्याचा सायलो म्हणजे एका ठिकाणी अनेक रॉकेट ठेवलेली असतात, तिथे ती दागल्या जातात. तर असे सायलो तयार करायचे. असे इस्रायलचं म्हणणं आहे की जवळपास 200च्या वर सायलो आहेत तिथे. तर हे सगळे सायलोमध्ये त्याला न्यायचं. ते सायलो सगळे अंडरग्राऊंड खोदायचे, तिथे जमा करायचं. जिथे जिथे जायचं तिथे तिथे तुम्ही सगळं आपलं प्लॅनिंग करायचं. आता हमास कसं गेलं, हमासनी बुलडोझर वापरले, तिथे जे आयर्न फेन्सिंग होतं ते तोडून ते बॉर्डरवरच्या गावांमध्ये घुसले. दुसरं त्यांनी पॅराग्लायडिंग केलं, ते बॉर्डरच्या आतमध्ये 10-15 किलोमीटर आवारात घुसले. आणि जुनी म्हणजे दूरवरची जी शहरं होती तेल अवीव किंवा जेरुसलेम सारखी, त्याच्यावर त्यांनी रॉकेट लागले. त्यामुळे हे जे पूर्ण प्लॅनिंग होतं, म्हणजे प्लॅनिंग काही एका दिवसात झालेलं नाहीये अभय सर, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने. याची तयारी खूप आधीपासून सुरू होती. रोहन चौधरी सर आपल्यासोबत आहेत. रोहन सर, या प्लॅनिंग विषयी आपण बोलतोय, मात्र आता नेमकं असं घडलंय काय की यामुळे या युद्धाची ठिणगी पडली आहे, याची पार्श्वभूमी सुद्धा सांगूयात प्रेक्षकांना. मुळात आता जो तुम्ही प्रश्न विचारला की हे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे का, तर मुळात हे दुसऱ्या महायुद्धाचं एक्सटेन्शन आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर या संघर्षाची सुरुवात ही 1914 पासून झालेली आपल्याला दिसते. म्हणजे जेव्हा ज्यू किंवा नाझी, हिटलर यांचा कोणाचाही उदय झाला नव्हता, त्यावेळी ब्रिटनने एक करार केला होता आणि त्या करारानुसार त्यांनी यातल्या जमिनीचा काही भाग हा या इस्रायल ज्यूंना दिला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुळात जिथं इस्रायलला जमीन दिली गेली किंवा जो भूभाग दिला गेला त्या भागात जर तुम्ही बघितला तर 12व्या शतकात, इसवी सन पूर्व 12व्या शतकात तुम्हाला फिलिस्ताईनचा उल्लेख दिसेल, जो ग्रीकांनी केलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या शतकात रोमन मध्ये पण तुम्हाला सिरिया पॅलेस्टाईन याचा उल्लेख दिसतो. म्हणजे मुद्दा असा आहे की
आत्ताचा जो संघर्ष झाला तो संघर्ष एखाद्या G20च्या करारामुळं किंवा एखाद्या याच्यामुळं असा झालेला नसून तो पहिल्या महायुद्धापासूनचा तो संघर्ष आहे. म्हणजे गेल्या 100 वर्षात आपण आपण म्हणजे जागतिक समुदाय ह्या कोणताही तोडगा काढू शकलेलो नाही. पहिल्यांदा ब्रिटन, नंतर मगाशी सर जसं म्हटले तसं अमेरिका आणि रशिया, आणि आता परत एकदा अमेरिका आणि चायना यांचा जो बळीचा बकरा जो बनला गेलेला आहे तो इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष आहे. अगदी. आणि त्याची ही झाली लार्जर स्केल मध्ये पार्श्वभूमी. तुम्ही जर खरी पार्श्वभूमी त्याची जर बघितली, रिसेंट पार्श्वभूमी, ती आपल्याला 2005 पासून चालू झालेली दिसेल. आणि तुम्ही 2005 ते 2023चा जर इतिहास बघितला तर 2005 ला, ज्याचा तुम्ही फार छान पद्धतीनं तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये उल्लेख केला, 2005 मध्ये इस्रायलनं युनिलॅटरली गाझा स्ट्रीप मधून 38 वर्षानं विड्रॉ केलं आणि 2005 ला ती एक प्रकारची शांतता सुरुवात झाली. परंतु 2006 ला हमास यांनी पॅलेस्टाईन मध्ये आपली सत्ता मिळवली आणि तिथून कंटिन्युअसली म्हणजे 2006, 2007, 2008, 12, 14 आणि 18 हे सगळ्यांमध्ये एकमेकांचे इतके हल्ले झाले की आता जो 9 ऑक्टोबर हा जो दिवस निवडला होता, तसाच तुम्हाला जर आठवत असेल मागच्या वर्षी 2021 ला रमजानच्या महिन्यात तुम्ही ज्याचा उल्लेख केला अल अक्सा मॉस्कचा, मशिदीचा, त्या मशिदीमध्ये पवित्र रमजानच्या दिवशी एक प्रकारची चेंगराचेंगरी झाली, फायरिंग झालं, तिथून त्यांना पॅलेस्टाईन इस्लाम लोकांना बाहेर करावं लागलं. तर या सगळ्याचा म्हणजे हा विषय इतका गुंतागुंतीचा आणि इतका कॉम्प्लेक्स आहे ना की सरसकट अशी बाजू घेता येत नाही की इस्रायल बरोबर आहे, सरसकट बाजू घेता येत नाही की पॅलेस्टाईन किंवा हमासचा बरोबर आहे. परंतु एकूणच खरं तर रोहन सर याचा विचार करायला गेलं तर याची पाळंमुळं जी आहेत ते 100 वर्षापूर्वीपासून खरं तर आपल्याला सापडतायत. मात्र अगदी थोडक्यात 30 सेकंद माझ्याकडे उरलेली आहेत, त्यामुळे शेवटचं तुमचं मत घेऊयात. या सगळ्याचे जगावरती नेमके काय परिणाम होणार आहेत आणि मुख्यत्वे भारतावरती काय परिणाम होणार आहेत, अभय सर? याचे 2 परिणाम होतील आहे. एक म्हणजे सुएझ कॅनल बंद होईल, त्याच्यामुळे आपली आवक आणि जावक जी आहे छोट्या रस्त्याने ती बंद होईल. आपल्याला दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावं लागेल युरोपमध्ये जाताना, जो काही माल पाठवायचा आहे किंवा तिकडनं आणायचा आहे. आपला जो खनिज तेलाचा आवक आहे ती बंद होईल, त्यामुळे आपल्या इकडे महागाई वाढेल. तेलाच्या किमती वाढल्या की सगळीकडेच महागाई वाढते. आणि तिसरं म्हणजे जो हमासनी तिथे सुरू केलेला आहे त्याला उद्देशून अल कायदानी हे सांगितलेलं आहे की भारतामध्ये आता मुस्लिम स्प्रिंग आणण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे आपल्या इथे नंतर काय होतं, इथल्या ज्या फुटीरतावादी संघटना आहेत, मुस्लिम संघटना, त्या काय करतात हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. अगदी. रोहन सर, फार काही जास्त परिणाम भारतावर किंवा जगावर होईल, कारण मी तुम्हाला म्हटलं की गेले 50-60 वर्ष हा संघर्ष चाललेला आहे. हा तात्कालिक असे एक 15-20 दिवसापुरता हा संघर्ष असेल, परंतु जो त्यातला महत्वाचा परिणाम जो होणार आहे तो दुसऱ्या जो एक प्रकारे जगभरात इस्लाम वर्सेस ख्रिश्चन, ज्यू आणि ह्या आणायचा प्रयत्न चाललेला आहे, त्याला अशा गोष्टीतून खीळ बसेल. अल कायदाचं जे आहे ते त्याच्यातच अनुषंगानं आहे. आणि यातली एक गोष्ट महत्वाची आहे की हमास ही काही पॅलेस्टाईनच्या ह्याच्यातली सोल ऑथॉरिटी नाहीये. म्हणजे हमासनं जे काही केलेलं आहे त्याचं जनरलायझेशन करण्याची काहीच गरज नाहीये, ती हमासची चूकच आहे. त्यामुळे मला नाही वाटत त्याचा काही फार मोठा परिणाम होईल. साधारणतः एक 15-20 दिवस हा संघर्ष राहील आणि परत आपल्याला परत येरे माझ्या मागले असं. अगदी. खूप खूप धन्यवाद सर, अभय सर आणि रोहन चौधरी सर आपल्या सोबत होते. तुमच्या दोघांचेही धन्यवाद. खरं तर आताचा काळ जर आपण बघितला तर ग्लोबल विलेजचा आहे, त्यामुळे कुठेही काहीही घडलं की आपल्याला धग ही जाणवते आणि त्यामुळे आपण इस्रायल हमासचं युद्ध सुद्धा लवकर संपावं आणि जगभरामध्ये शांतता नांदावी अशी भूमिका बाळगायला हवी. तुर्तास तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात आणि एकूणच हे विश्लेषण केलं. तुमच्या दोघांचे सुद्धा धन्यवाद. आणि पुढारी फोकसमध्ये आजचा वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.